महामानव विश्वरत्न, बहुजनांचे उद्धारकर्ते, भारताचे भाग्यविधाते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा येथे अभिवादन कार्यक्रम तसेच समाजसेवक आकाश कासारे व मित्रमंडळ यांच्याकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। ज्या महामानवाने अंधारात खिचपत पडलेल्या असंख्य समाजातील लोकांना प्रकाशाचा मार्ग दाखवला, अनेकांचे जीवन प्रकाशमय केले, देशाला सुंदर अशी राज्यघटना बहाल केली, अशा या दीनदलितांच्या कायवारी असणाऱ्या ज्ञानाच्या महासागराचा आज 6 डिसेंबर 2025 रोजी 69वा महापरिनिर्वाण दिन। त्या निमित्ताने अखंड विश्वातील जनता बाबासाहेबांना अभिवादन करत असताना बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा येथे सुद्धा आंबेडकरी समाज व बाबासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या समाजातील लोकांकडून चिखली रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पूज्य भंते यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम पार पडला। ज्या घटनाकाराने आपल्याला मतदानाचा हक्क तसेच उमेदवार म्हणून उभे राहण्याचा हक्क दिला, अशा देवगर्जा शहरातील नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये उभे असणाऱ्या व बाबासाहेबांचे नाव घेऊन मते मागणाऱ्या जवळपास 77 उमेदवारांपैकी काही अपवाद वगळता अनेकांना विसर पडलेला दिसून आला। तर दुसरीकडे बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव ठेवत समाजसेवक आकाश कासारे व मित्रमंडळ यांच्या वतीने चिखली रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकासमोर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करून बाबासाहेबांना एक आगळी वेगळी आदरांजली वाहत अभिवादन केले। यानंतर बौद्धाचार्य गौतम खरात व समाजसेवक आकाश कासारे यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राला दिलेली त्यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रक्ताच्या थेंबाथेंबातून देशभक्ती हा उपक्रम राबवत आहात आणि या अगोदरही अनेक उपक्रम आपण राबवले आहेत, याबद्दल थोडक्यात सांगा। विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महाप्रयाण दिनानिमित्त त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन। आज या देवगर्जा नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते आयुष्यमान आकाश कासारे हे आज जवळजवळ 4 वर्षापासून या ठिकाणी हे रक्तदान शिबिर राबवत असतात आणि आजसुद्धा या महाप्रयाण दिनाचं औचित्य साधून त्यांनी या ठिकाणी हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार दिला, आज आपण जे जीवन जगत आहोत त्या जीवन जगत असताना आपल्या शरीरामधील जे रक्त आहे त्या रक्ताचा प्रत्येक थेंब थेंब हा बाबासाहेबाचा ऋणी आहे आणि म्हणून या ठिकाणी जे रक्तदान करणारे तरुण आहेत, युवक आहेत, हे सर्व मनामध्ये हीच भावना ठेवून या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत आहेत। तर शेवटी पुन्हा एकदा या महामानवाला कोटी कोटी अभिवादन करतो। जय भीम, नमो बुद्धाय। आकाश भाऊ, प्रत्येक माणसाला संकटाच्या वेळी एक चेहरा आठवतो लोकांना, म्हणजे ते आकाश भाऊ। कुठं काही अपघात घडला, कुठं काही रक्ताची गरज असली, अशा वेळेस फोन करतात भाऊ आणि भाऊ तत्पर धावून जातात। अगोदर पेरावं लागतं आणि तेच उगवतं, अशा प्रकारे आमचे हे आकाश भाऊ। या अगोदरही त्यांनी अनेक रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे घेतले। मागच्या वेळेस पाऊस चालू असताना सुद्धा आपण इथे शिबिर घेतलं होतं आणि आजही हा उपक्रम राबवतात। आम्हाला धन्यता वाटते तुमच्या या उपक्रमाची, परंतु तुमच्या शब्दात थोडक्यात सांगा। सर्वप्रथम विश्वरत्न महामानव बोधिसत्व आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महामानवांना एक अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करत असतो। आमचं हा 4था वर्ष आहे, कारण जो रक्ताचा तुतडा भासतो त्या रक्ताचा तुतडा पूर्ण करण्यासाठी आम्ही हा शिबिर आयोजन करत असतो।
हे एक रक्तदान एक जीवदान आहे ही संकल्पना ठेवून आम्ही दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक अभिवादन रक्तदान शिबिर ठेवत असतो.